नमस्कार, मी हिमानी माऊली स्पिरिच्युअल बाय हिमानी. 24 फेब आहे आजपासून ते 2 मार्चपर्यंत होलाष्टक चालू राहणार आहे. म्हणजे होळीच्या 8 दिवसा आधी जे वेळ असते त्याला होलाष्टक म्हणतात. तर या टाईम पिरियडमध्ये ना नेगेटिव्हिटी खूप असते एन्व्हायरमेंटमध्ये. तर तुम्हाला काही मी टिप्स देणार आहे, त्या फक्त तुम्हाला आपल्या डेली रुटीनमध्ये या 8 दिवसमध्ये यूज करायचे आहे. ठीक आहे, तर सेफ राहा. असं काही खूप तुम्ही रील्स वगैरे बघत असाल, खूप काही घाबरायची गोष्ट नाही. तुम्ही छोटे छोटे टिप्स फॉलो करा तर तुम्ही सेफ राहाल. ठीक आहे, जर तुम्ही वर्किंग वुमन वर्किंग मॅन असेल, घराच्या बाहेर तुमचं बिझनेस जॉब वगैरे तुम्ही करत असेल, घराच्या बाहेर असेल, तर तुम्ही तुमच्या सोबत 1 लसणाची कळी आणि 3 मिरे म्हणजे ब्लॅक पेपर जे असतात ना, ते तुम्ही कॅरी करा आणि घरी रिटर्न येताना ते बाहेरच फेकून द्या. ठीक आहे, आणि तुमच्या बाळांसोबत जर ते स्कूलमध्ये जात असेल, छोटे असेल, तर त्यांच्या बॅगमध्ये एक पाऊच किंवा एक पोटली म्हणून 1 लसणाची कळी आणि 3 मिरे त्यांच्या बॅगमध्ये ठेवून द्या. म्हणजे ते सेफ राहील नेगेटिव्हिटीपासून. जर तुम्ही कॉलेज स्टुडंट असेल तर तुम्ही आपल्या पॅकेटमध्ये ते कॅरी करू शकता. ठीक आहे, घरात तुम्ही क्लिनिंग करा, मिठाच्या पाण्याने पोछा करा, धूप करा. ठीक आहे, अगरबत्ती, धूप, नामजप, मंत्र, देवाचं नामस्मरण हे चालू ठेवा. ठीक आहे, नेक्स्ट वन, तुमच्या जे छोटे बेबीज आहे त्यांच्या अंगावरून मीठ आणि मोहरी ओवाळून असं दृष्ट काढून तुम्ही सिंकमध्ये किंवा त्याला फ्लश करू शकता. सिंकमध्ये टाका किंवा फ्लश आउट करून टाका. प्रेग्नंट लेडीज ज्या असेल ना, त्या प्लीज इव्हिनिंगनंतर बाहेर जाच नको. तुम्हाला जे पण डॉक्टरकडे जायचं असेल, ट्रीटमेंट असेल, तुमची अपॉइंटमेंट असेल, ते तुम्ही डे टाईममध्ये करा, इव्हिनिंग टाईममध्ये अवॉइड करा. ठीक आहे, आणि लहान मुलांना पण इव्हिनिंग टाईमला बाहेर नकोच काढा शक्य तर. जर खूप अर्जन्सी असेल, कुठे जायचं असेल तरच ठीक आहे, अदरवाईज अवॉइड करा, बाहेर नको काढा. ठीक आहे, आणि जर तुम्हाला कोणावर शक वगैरे असेल तर त्यांच्या हाताने काही घ्या नको आणि काही खा पण नको. कोणाच्या हाताने तुम्ही वाईट वस्तू तर बिलकुल अवॉइडच करा, घ्यायचंच नाही. शक्यतो टाळूनच घ्या. तुमचे क्लोज असेल किंवा कोणी पण असेल, फ्रेंड सर्कल जे पण तुमचे जवळचे असेल, तर प्लीज नकोच, त्यांच्याकडून तुम्ही काही खायला नकोच घ्या आणि आपल्या बेबींना पण नको द्या. ठीक आहे, जर तुम्हाला कोणावर शक असेल तर बिलकुलच नाही. आणि जर तुम्हाला चौरस्त्यावर म्हणजे जे 4 रोड एकात मिळते तिथे जर काही तुम्ही खात असेल किंवा कोणी तुम्हाला काही देत असेल हातात, तर बिलकुलच अवॉइड करायचं. कोणाला आपल्याला टच करू पण नाही द्यायचं. बाहेर जर तुम्ही जात असेल तर कोणाला टच नाही करू द्यायचं. घरी तुमच्या कोणी येत असेल, जर तुम्हाला त्यांच्यावर शक वगैरे असेल तर बिलकुल थोडंसं सेफच राहा आणि प्रोटेक्टेड राहा. आणि जे मी तुम्हाला टिप्स सांगितलं आहे, मीठ मोहरी लहान मुलावरून स्वतःवरून पण ओवाळून तुम्ही सिंकमध्ये टाका किंवा फ्लश आउट करा. ठीक आहे, लहान मुलांची दृष्ट काढत राहा. आणि कपडे जे आहे जे मी तुम्हाला सांगितले ते 4:30-5च्या नंतर बाहेर बाल्कनीमध्ये वाळत नाही घालायचे, सगळे आतमध्ये घ्यायचे. ठीक आहे, अशा छोट्या गोष्टी तुम्ही म्हणजे हे फॉलो करा 8 दिवसात, तर काही नेगेटिव्हिटी इम्पॅक्ट होणार नाही तुमच्यावर. ठीक आहे, अशाच डेली गायडन्स, रिच्युअल्स, रेमेडीज करता माझ्या चॅनलला, माझ्या पेजला लाईक, फॉलो, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. पर्सनल टॅरो रीडिंग करता तुम्ही मला DM किंवा व्हॉट्सअप मेसेज करू शकता. क्रिस्टल प्रोडक्ट करता पण तुम्ही मला DM किंवा व्हॉट्सअप मेसेज करू शकता. जर तुम्हाला हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटत असेल तर लाईक, फॉलो, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि सेफ करा. थँक्यू.